सीमा कदम। इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रकरण 5वे दोन चलातील रेषीय समीकरणे। या ठिकाणी तुम्हाला काही समीकरणे दिसत आहेत, राईट? x/2 + 4 = 5. नेक्स्ट x + 3 = 7. 2a - 7 = 13. 2p = p + 4/9. ही समीकरणे जी आहेत, या समीकरणांचं तुम्ही निरीक्षण केलं तर लक्षात येईल बघा. चल आहे x, या ठिकाणी पण x हे चल आहे, या ठिकाणी a, तर या समीकरणात p हे चल आहे. या चलाचा घातांक जर तुम्ही बघितला तर किती आहे? 1. तर प्रत्येक समीकरणात जेव्हा चलाचा घातांक 1 असतो, अशा समीकरणांना आपण एका चलातील रेषीय समीकरणे असे म्हणतो. ओके, तर ही झाली रेषीय समीकरणे आणि ही समीकरणे आपण कशी सोडवायची हे शिकलेलो आहोत. एका बाजूला आपण जी क्रिया करणार आहोत तीच क्रिया समीकरणाच्या दुसऱ्या बाजूवर आपल्याला करावी लागते आणि त्या पद्धतीने आपण या समीकरणांची उकल काढत होतो, बरोबर? या वर्षी आपण आता दोन चलातील रेषीय समीकरणे कशी सोडवायची ते बघणार आहोत. दोन चलातील रेषीय समीकरणे म्हणजे काय हे समजण्यासाठी या ठिकाणी मी एक उदाहरण घेतलंय बघा. ज्या दोन संख्यांची बेरीज 14 आहे अशा संख्या शोधा. तर दोन संख्यांची बेरीज 14 आहे. तुम्ही सांगू शकाल, येस, एक संख्या जर 8 घेतली तर बेरीज हवी आहे, दुसरी येणार आहे 6, बेरीज 14 आली. दुसरी संख्या आपण घेऊ 5 + 9 = 14. तर अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या संख्या घेऊन बेरीज 14 येईल अशा मांडू शकतो. उदाहरणार्थ बघा, 2 + 12 = 14, -1 + 15, एक धन एक ऋण घेऊन सुद्धा आपण मांडू शकतो. -1 + 15 = 14. दशांश अपूर्णांकातील संख्या घेऊ, 2.5 + 11.5 आलं 14. येस. 80 + -66 = 14. म्हणजेच आपण वरील समीकरणाच्या जर आपण बघितलं तर x = 8, y = 6, x = 5, y = 9. समजा या ठिकाणी आपण x आणि y ही दोन चल जर वापरली, या दोन संख्यांची बेरीज 14 आहे, तर एक संख्या x आणि दुसरी संख्या आपण y मानली तर x = 8, y = 6 किंवा x = 5, y = 9, x = 2, y = 12, x = 2.5, y = 11.5 अशा अनेक आपल्याला उकली या समीकरणाच्या मिळू शकत आहेत. सो दीज आर द सोल्युशन्स. आता या ठिकाणी x आणि y ही दोन चल मी घेतलेली आहे आणि या प्रकारे हे झालं दोन चलातील समीकरण. तर x आणि y या दोन संख्यांची बेरीज 14 आहे अशा संख्या आपण शोधल्या. दुसरं उदाहरण बघा आता, ज्या दोन संख्यांची वजाबाकी 2 आहे अशा संख्या शोधा. पुन्हा आपण बघूया, 8 - 6 किती आले? 2. अजून उदाहरण आपण घेऊ शकतो, -5 - 7. आता वजा वजा धन झाले म्हणजेच -5 + 7, उत्तर मिळालं 2. 12 - 10 = 2. दशांश अपूर्णांक घेतला तर 8.5 - 6.5 = 2. म्हणजेच या ठिकाणी सुद्धा आपण अशा अनेक संख्या घेऊन दोन संख्यांची वजाबाकी 2 येईल असं उत्तर अशा संख्या शोधू शकतो. मग या ठिकाणी सुद्धा आपण एक संख्या जर x मानली म्हणजे मोठी संख्या x
आणि लहान संख्या y. आता या ठिकाणी वजाबाकी म्हटलेलं आहे, म्हणजे आपल्याला मोठी आणि लहान संख्या घ्यावी लागणार आहे. मोठी संख्या x घेतली, लहान संख्या y घेतली, तर बघा 8 मधून 6 गेले, राहिले 2. तर x बरोबर 8, y बरोबर 6, x बरोबर -5, y बरोबर -7, x बरोबर 8.5, y बरोबर 6.5. अशा अनेक आपल्याला उकली या ठिकाणी सुद्धा मिळू शकणार आहेत. या ठिकाणी सुद्धा बघा मी x आणि y ही दोन चल घेतली, 2 व्हेरिएबल्स, and therefore these are the linear equations in 2 variable. दोन चलातील रेषीय समीकरणे. बघा या ठिकाणी सुद्धा प्रत्येक चलाचा घातांक आपण 1 घेतला, x आणि y चलाचा घातांक एकच आहे आणि म्हणून ही झाली दोन चलातील रेषीय समीकरणे. आता आपण दोन संख्यांची बेरीज 14 आहे अशा संख्या शोधल्या. असंख्य आपल्याला संख्या मिळालेल्या होत्या. तसंच ज्या दोन संख्यांची वजाबाकी 2 आहे अशा संख्या आपण शोधल्या, त्याही आपल्याला असंख्य मिळालेल्या होत्या. परंतु आता लक्षात घ्या, या दोन्ही जे आपल्याला अटी दिलेल्या आहेत, या दोन्ही अटी एकाच वेळेला आपल्याला मांडायच्या आहेत. म्हणजे काय, तर संख्यांसाठी आपण x आणि y ही चल वापरून हे उदाहरण समीकरण रूपात लिहून घेऊ. बेरीज 14 आहे अशा संख्या म्हणजेच x अधिक y बरोबर 14. दोन संख्यांची वजाबाकी 2 आहे, x वजा y बरोबर 2. बघा या ठिकाणी लक्षात घ्या, या ज्या दोन ही जी आपण समीकरणं लिहिलेली आहेत, या दोन्ही समीकरणांचा जेव्हा मी एकाच वेळेला विचार करणार आहे, लक्षात घ्या, दोन समीकरणांचा एकाच वेळेला जेव्हा विचार करणार आहे आणि या दोन समीकरणांसाठी एक सामायिक आपल्याला एक सोल्युशन मिळणार आहे. पुन्हा मी सांगते बघा, दोन संख्यांची बेरीज 14 ह्या अशा अनंत संख्या आपण शोधल्या. दोन संख्यांची वजाबाकी 2 आहे अशाही अनंत संख्या आपण शोधल्या. परंतु एकाच वेळेला दोन्ही संख्यांची बेरीज 14 आणि त्याच दोन संख्यांची वजाबाकी 2 येईल अशा संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. म्हणजेच बघा 10 अधिक 4 14 येतात. म्हणजे x ची किंमत 10 असेल तर y ची किंमत 4 घेतली आपण, पण 10 वजा 4 येतात का 2? नाही. बरोबर. तसंच 12 अधिक 2 14, 12 वजा 2 येत आहेत? नाही. राईट. म्हणजेच लक्षात घ्या, दोन समीकरणं या ठिकाणी आपण बघितली. या दोन्ही समीकरणामध्ये असणारी चल आहेत x आणि y. चल सेम आहेत. चलाचा घातांक 1 आहे. प्रत्येक चलाचा घातांक 1 आहे, म्हणजेच ही काय आहेत? रेषीय समीकरणं आहेत. दोन चल आहेत म्हणून ही झाली दोन चलातील रेषीय समीकरणे. परंतु जेव्हा या दोन चलातील दोन रेषीय समीकरणांचा एकाच वेळी आपण विचार करू आणि त्यांची सामायिक उकल आपल्याला मिळेल, तेव्हा त्या समीकरणांना एक सामायिक समीकरणे किंवा दोन चलातील रेषीय समीकरणे असे म्हणतात. पुन्हा मी सांगते बघा, 10 अधिक 4 14, पण 10 वजा 4 बरोबर आपल्याला 2 मिळत नाही. मग बघा 8 अधिक 6 14 मिळत आहेत. 8 अधिक 6 किती मिळाले आपल्याला? 14. आणि 8 वजा 6 किती मिळाले? 2. म्हणजेच या ठिकाणी 8 आणि 6, x ची किंमत 8 असेल, y ची किंमत 6 असेल,
तर या ज्या दोन्ही अटी आपल्याला दिलेल्या आहेत त्या दोन्ही अटी या किमती जर आपण घेतल्या म्हणजे 8 आणि 6 या किमती घेतल्या तर दोन्ही अटी सॅटिस्फाय होतात. दोन्ही अटींनी या किमती घेतल्या तर या दोन्ही अटींचं समाधान होतं. मग ही झाली या समीकरणांची उकल. आपण उदाहरण बघूया. एका वेळेला आता ही दोन समीकरणं आपण आलेली आहेत म्हणजेच ही झाली एकसामायिक समीकरणं. आता बघा, दोन संख्यांची बेरीज किती पाहिजे आपल्याला? 15 आणि दोन संख्यांची वजाबाकी 2. काय बघा, 10 आणि 5 घेतले तर बेरीज 15 येते, पण 10 वजा 5 7 येत नाहीत. राईट? 12 अधिक 3 15, पण 12 वजा 3. मग या समीकरणांची उकल म्हणजे या संख्या कशा शोधायच्या? मग अशा प्रकारे आपण वेगवेगळे अंक घेत बसणार का? आता या ठिकाणी 15 आणि 7 हे अंक आहेत. पुढचं बघूया. 100 म्हणजे दोन संख्यांची बेरीज 100, दोन संख्यांची वजाबाकी 50. शक्य आहे का? पुढचं बघा. 158 दोन संख्यांची बेरीज 158, दोन संख्यांची वजाबाकी 22. मग अशा प्रकारे जेव्हा आपल्याला संख्या मिळतात, मग या संख्यांची उकल कशी काढायची, त्यांचं सोल्युशन कसं काढायचं, एक्स आणि वायच्या किमती शोधणं म्हणजेच उकल शोधणं, हे कसं काढणं आणि यासाठी आपल्याला दोन चलातील रेषीय समीकरणे कशी सोडवायची ते आपण आज बघणार आहोत. आता पहिल्या उदाहरणाकडे येऊया. 15 आणि 7 बेरीज 15 वजाबाकी 7. थोडासा विचार करा. बघा, 15 आणि 7 यांची आपण बेरीज करू. 15 अधिक 7 22, त्याची निम्मी घ्या, किती आली? 11. बरोबर? आणि यातला फरक घेऊया आपण. 15 वजा 7 8, त्याची निमपट केली 4. 11 अधिक 4 आले 15. त्याचबरोबर या ठिकाणी जर आपण 11 वजा 4 घेतले तर आपल्याला उत्तर मिळतं 7. ओके. नेक्स्ट, 100 आणि 50 बेरीज करा. 150 हाफ 75. सो 75 आणि 100 minus 50 is half is 25. So 75 plus 25 is 100. Similarly, 75 minus 25 is 50. ओके. तर अशा प्रकारे आपण हे दोन संख्या कोणत्या आहेत काढू शकतो. आता ही झाली आपली ओरल मेथड. बाय ओरल मेथड, शॉर्टकट मेथड आपण हे सोल्युशन काढलं. परंतु गणिती पद्धतीने कशा प्रकारे चल जेव्हा असतात या चलांचा उपयोग करून कशा प्रकारे हे उदाहरण सोडवायचंय ते आपण आता बघणार आहोत. तर अशा प्रकारे जेव्हा दोन समीकरणाचा आपण एकाच वेळी विचार करतो तेव्हा त्यांना एकसामायिक समीकरणे असे म्हणतात. उदाहरणार्थ बघा. 3x अधिक 5y बरोबर 17, 4x वजा 5y बरोबर 11. आता हे समीकरण आपण आता ज्या पद्धतीने केलं त्या पद्धतीने सोडवू शकतो का? मग त्यासाठी एकसामायिक समीकरणे सोडविण्याच्या पद्धती आहेत. पहिली पद्धत आहे चलाचा लोप करून एकसामायिक समीकरण सोडविणे आणि दुसरी पद्धत आहे एका चलाची किंमत दुसऱ्या चलाच्या रूपात ठेवून चलाचे निरसन करणे. तर या दोन पद्धतींनी आपण या एकसामायिक समीकरण सोडवू शकतो आणि समीकरणाची उकल काढू शकतो. तर x अधिक y बरोबर 14 आणि x वजा y बरोबर 2 या दोन समीकरणांची उकल आपण बघितली 8 आणि 6.
आता या ठिकाणी आपण ट्रायल अँड एरर मेथडने हे उत्तर काढलं. ही दुसरी समीकरण बघा, x अधिक y बरोबर 4, 2x वजा 5y बरोबर 1. या समीकरणाची उकल आपण अशा प्रकारे ट्रायल अँड एरर मेथडने काढू शकतो का? काही अंशी आपण काढू शकू, पण त्याला बराच वेळ लागेल, बरोबर? मग या पद्धतीत दोन पैकी एका चलाचा लोप करून एका चलातील रेषीय समीकरण मिळवले जाते आणि त्यावरून त्या चलाची किंमत काढतात आणि ही किंमत दिलेल्यापैकी कोणत्याही समीकरणात मांडली की दुसऱ्या चलाची किंमत मिळते आणि यालाच आपण म्हणतो चलाचा लोप करून एक सामायिक समीकरण सोडविणे, एलिमिनेशन मेथड. तर बाय एलिमिनेशन मेथड चलाचा लोप करून आपण जेव्हा एक सामायिक समीकरण सोडवतो त्यावेळेला अशा प्रकारे आपल्याला ट्रायल अँड एरर मेथड न करता सिस्टमॅटिक वेने का पद्धतशीर पद्धतीने आपण एका चलाचा लोप करतो. त्यानंतर आपल्याला एका चलातील रेषीय समीकरण मिळतं आणि त्यावरून त्या चलाची किंमत काढून आपण दुसऱ्या चलाची किंमत काढू शकतो. तर ax अधिक by अधिक c बरोबर 0 हे रेषीय समीकरणाचे सामान्य रूप आहे. या ठिकाणी a, b, c या वास्तव संख्या आहेत आणि a आणि b इज नॉट इक्वल टू 0. तर हे समीकरण दोन चलातील रेषीय समीकरणाचे सामान्य रूप असते. चलाचा लोप करून एक सामायिक समीकरणे कशी सोडवायची ते आपण आता बघणार आहोत. उदाहरण दिलेलं आहे, x अधिक y बरोबर 14, x वजा y बरोबर 8. सुरुवातीला आपण समीकरण क्रमांक 1 x अधिक y बरोबर 14 असं मांडून घेऊ. त्याच्याच खाली दुसरं समीकरण आपण लिहिणार आहोत, x वजा y बरोबर 8, समीकरण क्रमांक 2. आता चलाचा आपल्याला लोप करायचा आहे. चलाचा लोप करण्यासाठी दोन्ही समीकरणामधील कोणत्याही एका चलाचा सहगुणक समान पाहिजे आणि विरुद्ध संख्या हवी आहे, तर आपण त्याचा लोप करू शकणार आहोत. जर विरुद्ध संख्या नसेल आणि सहगुणक समान नसेल तर आपल्याला पहिले सहगुणक समान करावा लागेल आणि जर विरुद्ध संख्या नसेल तर आपल्याला वजाबाकी करावी लागेल. आता या ठिकाणी x चा सहगुणक आहे 1 दोन्ही समीकरणामध्ये आणि y चा सहगुणक पण 1 आहे. परंतु y चं निरीक्षण करा तुम्ही, y चा सहगुणक 1 आहे आणि विरुद्ध संख्या आहेत, म्हणजेच आपण y या चलाचा लोप करू शकतो. म्हणून या ठिकाणी आपण या दोन समीकरणांची बेरीज करणार आहोत. समीकरण 1 व 2 यांची बेरीज करून आपण y या चलाचा लोप करू शकतो आहोत. दोन्ही समीकरण आपण लिहून घेणार आहोत. x अधिक y बरोबर 14 अधिक दुसरं समीकरण लिहिलं x वजा y बरोबर 8. बेरीज करायची आहे. x अधिक x 2x धन y ऋण y त्याचा लोप झाला 0 आणि 14 अधिक 8 22 म्हणजे आपल्याला मिळाले 2x बरोबर 22. आता या ठिकाणी आपल्याला काय झालेलं आहे बघा, एका चलाचा लोप केल्यानंतर आपल्याला एका चलातील हे रेषीय समीकरण मिळालं 2x बरोबर 22. एकच चल आहे. आता हे समीकरण आपण सोडवणार आहोत. x बरोबर 22/2 बे एके बे, या ठिकाणी बे एके बे, बे एके बे म्हणजेच 11 आलं, म्हणजेच x ची किंमत आली 11. आता ही किंमत जी आहे ती दिलेल्यापैकी कोणत्याही एका समीकरणात मांडून आपण दुसऱ्या चलाची किंमत काढणार आहोत. x बरोबर 11 ही किंमत समीकरण 1 मध्ये घालून समीकरण 1 लिहून घेऊया. x अधिक y बरोबर 14 म्हणून 11 अधिक y बरोबर 14. 11चं पक्षांतर करू, धन आहेत या बाजूला जाऊन ऋण होणार. y बरोबर 14 वजा 11 म्हणून y बरोबर 3. बरोबर, म्हणजेच आपल्याला 11 आणि 3 ही या समीकरणाची उकल मिळालेली आहे.
आता या किमती तुम्ही कोणत्याही या दोन समीकरणात घालून पडताळा घ्यायचा आहे. x ची किंमत 11 अधिक 3 किती आले 14 आलं बरोबर, आणि 11 वजा 3 किती आले 8. म्हणजेच आपण काढलेल्या या किमतीने या दोन्ही समीकरणांचं समाधान होत आहे आणि म्हणून 11/3 ही या समीकरणाची उकल आहे. पुढचं उदाहरण बघूया. x अधिक y बरोबर 4 आणि 2x वजा 5y बरोबर 1. समीकरण 1 आपण लिहून घेऊ. x अधिक y बरोबर 4. दुसरं समीकरण एकाखाली एक लिहून घ्यायचं आहे. 2x वजा 5y बरोबर 1. समीकरण क्रमांक 2. आता दोन्ही समीकरणांचं निरीक्षण करा. x y दुसऱ्या समीकरणात x चा सहगुणक 2, y चा सहगुणक 5. आता कोणत्याही x आणि y दोन्ही चलाचे सहगुणक समान नाही आहेत, बरोबर. मात्र तुम्ही निरीक्षण केलं तर धन y आणि ऋण y मिळतात आपल्याला. धन 1y ऋण 5y. मग अशा वेळेला आपण काय करणार आहोत, सहगुणक पहिले एका चलाचा सहगुणक आपण समान करणार आहोत. मग समीकरण 1 ला आपण 5 ने गुणलं तर हे होतील धन 5y आणि हे आहेत ऋण 5y ॲज इट इज. मग हे धन 5y ऋण 5y यांचा आपण लोप करू शकतो आणि म्हणून समीकरण 1 ला 5 ने गुणून आपल्याला नवीन समीकरण मिळणार आहे. 5 ने गुणणार म्हणजे या पूर्ण समीकरणाला 5 गुणिले या आपण समीकरणाला गुणणार आहोत. म्हणजेच 5 गुणिले x 5x, 5 गुणिले y 5y आणि 5 गुणिले 4 20. म्हणजेच आपल्याला मिळालं 5x अधिक 5y बरोबर 20 मिळालं. हे झालं समीकरण क्रमांक 3. आता समीकरण 2 आपल्याकडे दिसते बघा. 2x वजा 5y बरोबर 1. मग या ठिकाणी आपण धन 5y ऋण 5y y या चलाचा लोप करू शकतो, बरोबर. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, चिन्हही विरुद्ध आहेत बघा, धन 5 आणि ऋण 5. म्हणजेच आपल्याला बेरीज करावी लागेल. मग आपण लिहूया समीकरण 2 व 3 यांची बेरीज करून. आता समीकरण 2 आणि 3 चा आपण विचार करतो आहोत. बेरीज करायची आहे. आपण लिहून घेऊ. 2x वजा 5y बरोबर 1 अधिक 5x अधिक 5y बरोबर 20. एकाखाली एक दोन समीकरण लिहून घेतली. ऋण 5y धन 5y 0. बेरीज करतो 2x अधिक 5x 7x आणि 1 अधिक 20 21. म्हणजेच आपल्याला मिळालं 7x बरोबर 21. हे झालं एका चलातील रेषीय समीकरण. 7x बरोबर 21. म्हणून आपण x ची किंमत काढू. x बरोबर 21/7. म्हणून x बरोबर 7 एके 7, 7 त्रिक 21, x बरोबर 3 मिळाली. ही किंमत आपण कोणत्याही या दोन समीकरणात घालून y ची किंमत मिळवू. x बरोबर 3 ही किंमत समीकरण 1 मध्ये घालून x अधिक y बरोबर 4 आपण समीकरण लिहून घेतलं. x ची किंमत 3, 3 अधिक y बरोबर 4 आणि म्हणून y बरोबर 4 वजा 3, y बरोबर 1. म्हणजेच x बरोबर 3 आणि y बरोबर 1. तर 3, 1 ही या समीकरणाची उकल आहे. काय आहे या समीकरणाची उकल? 3, 1 ही या समीकरणाची उकल आहे. आता ही 3, 1 ही जी उकल आहे ही या कोणत्याही दोन समीकरणामध्ये तुम्ही या किमती घातल्या तरी त्याचं समाधान होणार आहे. बघा 2 गुणिले 3 हे आले 6 वजा y ची किंमत 1 वजा 5 एके 5, 6 वजा 5 1. इथे 3 अधिक 1 4 होतंय. अशा प्रकारे आपण समीकरणाची उकल या ठिकाणी काढलेली आहे. पुढचं उदाहरण बघूया. 2x अधिक 3y अधिक 4 बरोबर 0. x वजा 5y अधिक 11 बरोबर 0. आता दोन समीकरण आपल्याला दिसत आहेत.
आता लक्षात घ्या, सुरुवातीला 2x अधिक 3y अधिक 4 बरोबर 0. या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे? पहिल्या समीकरणामध्ये आपल्याला अधिक 4 जे आहेत हे काय करावे लागणार आहेत? स्थिरांक जो आहे तो उजवीकडे घेऊन आपल्याला समीकरण लिहावं लागेल. उदाहरणार्थ बघा, 2x अधिक 3y बरोबर ऋण 4. तर स्थिरांक जो आहे अधिक 4 ही स्थिर संख्या आहे, तर हा स्थिरांक उजवीकडे घेऊन या स्वरूपात आपण समीकरण लिहून घेणार आहोत. 2x अधिक 3y बरोबर ऋण 4 याचं पक्षांतर झालं. दुसरं समीकरण आपल्याला दिलेलं आहे तसंच लिहूया आपण. x वजा 5y बरोबर 11. समीकरण क्रमांक 2. आता निरीक्षण करा. चल x आणि y दुसऱ्या समीकरणात निरीक्षण केलं लक्षात येईल बघा. x चा सहगुणक 1 आहे. हा आपण 2 करू शकतो. कसं? तर 2 ने गुणून. या ठिकाणी जर आपण y चा सहगुणक समान करायचा प्रयत्न केला तर दोन्ही समीकरणाला आपल्याला या समीकरणाला 5 ने गुणावं लागेल, या समीकरणाला 3 ने गुणावं लागेल. त्याऐवजी या ठिकाणी फक्त आपण समीकरण 2 ला 2 ने गुणलं तर आपल्याला काय मिळतं बघा. 2x वजा 10y बरोबर 22. समीकरण क्रमांक 3 मिळालं. समीकरण क्रमांक 1 आपल्याकडे आहे बघा. म्हणजेच 2x आणि 2x हे सहगुणक समान आहेत, म्हणजे x या चलाचा आपण या ठिकाणी लोप करू शकतो. बरोबर? परंतु लोप करण्यासाठी बघा हे दोन्ही धन आहेत. मग लोप करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी काय करावं लागेल? येस, वजा बाकी. मग समीकरण 1 मधून समीकरण 3 वजा करू. समीकरण 1 मधून समीकरण 3 वजा करू. मग 1 आपण लिहून घेऊ. 2x अधिक 3y बरोबर ऋण 4 वजा तिसरं समीकरण लिहिलं 2x वजा 10y बरोबर 22. आता वजाबाकी करताना लक्षात घ्या आपल्याला चिन्ह बदलायचे असतात. हे ऋण, हे होतील धन आणि हे पण होतील ऋण. मग 2x वजा 2x याचा लोप झाला 0 येणार आहे. अधिक 3y अधिक 10y म्हणजेच 13y ऋण 4 ऋण 22 ऋण ऋण पुन्हा बेरीज आणि म्हणून आपल्याला मिळालं 13y बरोबर ऋण 26. 13y बरोबर ऋण 26 आपल्याला मिळाले. यावरून आपण काय आहे? एका चलातील रेषीय समीकरण y ची किंमत काढू. y बरोबर ऋण 26 छेद 13. 13 एके 13, 13 दुने 26. y बरोबर ऋण 2. आता ही किंमत आपण या समीकरणामध्ये टाकून x ची किंमत मिळवणार आहोत. y बरोबर ऋण 2 ही किंमत समीकरण 1 मध्ये घालून 2x अधिक 3y बरोबर ऋण 4 म्हणून 2x अधिक 3 गुणिले ऋण 2 बरोबर ऋण 4. 2x वजा 6 बरोबर ऋण 4. 2x बरोबर आपल्याला मिळाले ऋण 4 अधिक 6. 2x बरोबर 2. x बरोबर 1 आणि म्हणून 1 ऋण 2 ही या समीकरणाची उकल आहे. तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे? चलाचा लोप करून ही समीकरणं सोडवलेली आहेत. आता 1 आणि ऋण 2 या दोन किमती x आणि y च्या किमती तुम्ही या कोणत्याही दोन समीकरणात घालून पडताळा घ्या. उत्तर बरोबर येतंय का बघा. 2 गुणिले 1 2 अधिक 3 गुणिले ऋण 2 म्हणजेच ऋण 6 झाले. मग 2 वजा 6 किती आले? बरोबर ऋण 4. म्हणजे डावी बाजू बरोबर उजवी बाजू. x वजा 5y बघा x ची किंमत 1 वजा 5 गुणिले वजा 2 वजा वजा धन 5 दुने 10 10 अधिक 1 11. तर अशा प्रकारे समीकरणाची उकल काढल्यानंतर आपलं उत्तर बरोबर आहे का याचा तुम्ही समीकरणात त्या किमती घालून पडताळा घेऊ शकता. आता एकसामायिक समीकरणांवरील शाब्दिक उदाहरणे कशा प्रकारे सोडवायची असतात? म्हणजेच एकसामायिक समीकरणांचं उपयोजन
कशा प्रकारे केलं जातं त्यासाठी पुढच्या भागात आपण भेटणार आहोत. थँक्यू.